अविनाश माळेने पक्षासाठी कार्यालय व्हावं म्हणून त्याने आपल्याला जमीन दिली आणि बऱ्याच दिवसापासून जमीन दिली होती, तुम्ही लवकर भूमिपूजन केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी सातत्यानं ते करत होते। आणि ते करत असताना आज खरं तर आज भूमिपूजन झालं आणि एक चांगलं कार्यालय पक्षासाठी त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याच्यामुळे त्या ठिकाणी सर्व बैठका घेता येतील, सर्व आपल्याला निवांत बसायला त्या ठिकाणी पदाधिकारी काम करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रश्न सुटायला त्या ठिकाणी चांगली मदत होईल। कारण कार्यालयामध्ये कोणी असणार आपले पदाधिकारी, त्यामुळे कुठल्याही पदाधिकाऱ्याला सांगून आपले काम आपल्याला करून घेता येतील। तर अशा पद्धतीने कार्यालय या ठिकाणी आता भूमिपूजन झालंय, बांधकामाला सुरू होईल, लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। आज गिरीश भाऊ या ठिकाणी आले, कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचा उद्देशच आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या कदाचित आज लागण्याची शक्यता आहे। तर त्या निवडणुकीमध्ये तसं एकंदरीत बघायला गेलं तर आपल्या जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे, कारण या ठिकाणी लोकांची जी विश्वासार्हता होती की काँग्रेस काहीतरी करू शकेल, आज काँग्रेस इतकी खिळखिळी झाली आहे की काँग्रेसला माणसं भेटत नाही आणि उरलेले जे काँग्रेसची माणसं आहे ते रस्ता शोधताय। तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपामध्ये पुढारी काँग्रेसचे येत आहेत आणि आता शिंदे गटाचे बी यायला लागले। त्याच्यामध्ये सर्वात जास्त इनकमिंग जे मला बघायला मिळालं ते इनकमिंग धडगाव आणि अक्कलकुव्यामध्ये आहे। जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 20-25% काँग्रेस राहिली आता तिथे। त्यामुळे मला वाटतं की त्या ठिकाणी आपण जवळजवळ एकूण जागा 17 आहेत, दोन्ही तालुके मिळून आणि अक्कलकुवा तालुक्यातले। त्या ठिकाणी 12-13च्या पेक्षा जास्त जागा येण्याचा एक विश्वास मला वाटतोय त्या ठिकाणी। त्याच्या बाबतीमध्ये आम्ही 4 नगरपालिका आहे, 4 नगरपालिका कशा येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि दुसरं मला तुम्हाला निश्चित सांगायचं आहे, मी सांगितलं, सीएम साहेबांना सांगितलं, मी माझ्या मतदारसंघात तरी युती करणार नाही असं म्हणून स्पष्टपणानं मी त्यांना कधीच केलं आणि कुठे युती करणार नाही हे मी त्याला सांगून दिलं। पण आता हे सांगत असताना सीएम साहेबांनी सांगितलं की तुमच्या स्तरावर बघा, पक्षाचं नुकसान होणार नाही त्या दृष्टीने तुम्ही केलं पाहिजे आणि म्हणून ज्याला ज्या मतदारसंघात म्हणजे त्या एरियामध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे, एक जागा करायची आणि दुसरी जागा करायची नाही असं नाही। मग त्याने सांगितलं की आमदार वाईज तुम्ही ठरवा कसं करायचं तसं, तर ज्या आमदाराला जे वाटेल ते केलं पाहिजे। पण मला असं वाटतं की या जिल्ह्यामध्ये कुबड्या घ्यायची गरज नाही, कारण अमित शाह साहेबांनी सांगितलं कुबड्या बंद केल्या पाहिजे। कुबड्या होणार घेतल्या नाही त्याची काळजी घेतली पाहिजे आणि ती अमित शाह साहेबांनी सांगितल्यामुळे आपण पण त्याचं पाळलं पाहिजे। आणि निश्चितपणानं कमीत कमी आम्ही 60% ठिकाणी तर युती करणार नाही, फक्त आता आमचे जोडीदार एकदा आमदार राहिले त्यांनी ठरवायचं त्यांचं काय करायचं आहे। तर अशा पद्धतीने संघटितपणानं गिरीश भाऊ तुम्ही आकडा सांगा, त्या आकडापेक्षा जास्तच आकडा आणू आणि जो आकडा द्यायचा आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त द्या। तर सर्व एकत्रितपणाने लढूया। एक चांगलं संघटन आपण या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे, ते संघटन निश्चित